बातमी बीकेसीची आहे। बीकेसीमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन उलटली आहे। पहाटे 4 वाजता ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं जीवितहानी नाही। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलेले आहात, काय सध्या परिस्थिती आहे, कसं हे सगळं घडलंय? निश्चितच लाघवी आज सकाळी पहाटेची घटना आहे। जवळपास 4 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी मेट्रोचं काम ज्या ठिकाणी बीकेसीमध्ये सुरू आहे तिथे क्रेनच्या साह्यानं गर्डर बसवण्याचं काम जे आहे ते मध्यरात्री घेण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय गर्डरसह क्रेन जी आहे ती उलटलेली आहे आणि आज सकाळपासूनच दोन्ही बाजूचा मार्ग जो आहे तो बंद आहे पूर्णपणे। जर आपण पाहिलं तर बीकेसी मधलं हे मोठं कनेक्टिव्हिटी आहे जे म्हणजे दक्षिण मुंबई असेल किंवा मध्य मुंबईला जोडणारा हा रस्ता आहे। दोन्ही बाजूचं हे काम आपण संपूर्णपणे पाहू शकतो। सध्या हे गर्डर कशा पद्धतीत पडलेलं आहे, सोबतच ही क्रेन कशा पद्धतीत उलटलेली आहे, हे थेट दृश्य जे आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर इथे आता सध्या आपण पाहिलं तर दुसऱ्या हायड्रो क्रेनच्या साह्यानं जी आहे ही क्रेन आणि गर्डर जे आहे ते या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे। खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण इथे जर पाहिले तर मोठमोठे कार्यालय आहेत। विशेषतः आपण जर पाहिलं तर बीकेसी म्हटल्यावरती अनेक VIP लोकांचा देखील हा मार्ग असतो आणि इथूनच आपण पाहिलं तर मुंबईच्या मध्य मुंबईमध्ये किंवा मग दक्षिण मुंबईमध्ये जाणारा हा संपूर्ण रस्ता आहे जो मेजर कनेक्टिव्हिटी इथून आहे आणि ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती आता डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला ट्रायडंट हॉटेल आहे आणि तिथेच मेन जंक्शन आहे, तिथून संपूर्ण ही वाहतूक जी आहे ती नाबार्ड जंक्शन पासून डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। खरं तर सांगितलं जात आहे लाघवी मेकॅनिकल फेलियर आहे, पण यामध्ये सध्या या सगळ्याच घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण मात्र क्रेनला बाजूला करण्याचं काम अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे एकूणच नेमका किती वेळ लागेल या सगळ्याच कामाला अद्यापही याचा अंदाज लावू शकत नाही। पण मात्र बीकेसी परिसर म्हटल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची ये जा असते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून प्रवासी प्रवास करत असतात। सर्वसामान्यांचा मुंबईतल्या दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी रस्ता किंवा मध्य मुंबईकडे जाण्यासाठी रस्ता हा मेजर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वापर या मार्गाचा होत असतो। त्यामुळे आज दिवसभरामध्ये निश्चितच किती तास नेमके या सगळ्याच क्रेनला आणि गर्डरला बाजूला करण्याचं काम हे किती वेळात होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। मेट्रोच्या कामावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर मुलुंडमधली परिस्थिती पाहिली, मागच्या काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी स्लॅब कोसळलं होतं, त्यानंतर घाटकोपरमधली देखील परिस्थिती पाहिली होती। खरं तर मेट्रोचं काम हे जे आहे ते बरोबर नसल्याच्या देखील अनेक तक्रारी आलेल्या आहेत। सध्या इथली जर दृश्य आपण पाहिली तर थेट लाईव्ह दृश्य आहेत, कारण इथे क्रेन जी आहे ती या गर्डरला बसवण्याचं काम जे आहे ते करत होती आणि त्याच दरम्यान क्रेनच उलटलेली आहे, सोबत हे गर्डर देखील कोसळलेलं आहे। मोठी दुर्घटना आहे ती टळलेली आहे। हे जर काम सकाळी रहदारीच्या वेळेस असेल किंवा मग संध्याकाळच्या वेळेस असतात तर निश्चितच मोठी दुर्घटना घडली असती, पण तसं झालेलं नाहीये। सुदैवानं आपण पाहतोय की कोणाची या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी जीवितहानी झालेलं नाहीये, पण निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।